बालमित्रांनो, तुम्हाला कविता वाचायला आवडतात ना? तुम्ही ज्या कविता वाचता त्या दुसऱ्यांनी लिहिलेल्या असतात, पण तुम्हीच लिहिलेली कविता तुम्हाला व तुमच्या मित्रमैत्रिणींना वाचायला नक्कीच आवडेल, हो की नाही? चला तर मग आज मी तुम्हाला कविता तयार करायला शिकवणार आहे. कशी तयार करायची कविता? खूप सोपे आहे. तुम्हाला मराठी वर्णमालेतील क ते ज्ञ ही मुळाक्षरे माहीत आहेत ना? आपण या मुळाक्षरांमधील कोणतेही एक अक्षर घ्यायचे. कोणते अक्षर घेऊया? य घेऊया? य हे अक्षर घेतले. आता या य अक्षराने शेवट होणारे शब्द लिहून काढायचे. जसे पाय, गाय, माय, साय, खाय, काय असे अर्थ असलेले शब्द आपण लिहून काढायचे. हे शब्द लिहून काढले की आता आपल्याला कविता करायला खूप सोपे जाते. हे सगळे शब्द कवितेत वापरले पाहिजेत असे काही नाही. यातील आपल्याला जे हवे ते शब्द आपण वापरू शकतो. आता आपण या शब्दांचा वापर करून आपली कविता तयार करूया. बघा ही माझी गाय, तिला 4 पाय. ती माझी माय, जशी दुधावरची साय. हिरवा चारा खाय. झाली माझी कविता तयार. कशी झाली कविता? छान झाली ना? चला आपण आणखीन एक प्रयत्न करून बघूया. आता आपण दुसरे अक्षर घेऊया. म घेऊया? आता म हे अक्षर घेऊन आपण या म अक्षराने शेवट होणारे शब्द लिहून काढूया. राम, घाम, काम, बाम, नाम. आता या शब्दांचा वापर करून आपली कविता आपण तयार करूया. एक होता राम, त्याने केले काम, म्हणून त्याला आला घाम. त्याने डोक्याला लावला बाम. झाली माझी कविता तयार. याचप्रमाणे आपण कोणतेही अक्षर घेऊन आपली स्वतःची अशी छानशी कविता तयार करू शकतो. आता आपण च हे अक्षर घेऊया. आता या च अक्षराने शेवट होणारे शब्द लिहून काढूया. नाच, वाच, पाच, काच, टाच. आता या शब्दांचा वापर करून कविता तयार करूया. मी फोडली काच, दादा पुस्तक वाच. एका हाताची बोटे 5, ताईने केला नाच, म्हणून तिची दुखली टाच. झाली माझी कविता तयार. सोपे आहे की नाही? आपल्या तयार झालेल्या कविता पहा. आपल्या पाठ्यपुस्तकात कवितेच्या खाली ज्यांनी कविता तयार केली आहे त्यांची नावे असतात. तुम्ही कविता तयार केल्यानंतर कवितेच्या खाली देखील अशाच प्रकारे तुमचेही नाव येईल. अजून एक ही नवीन कविता बघा. ग या अक्षराची. मी पाहिली एक बाग, बागेत गेल्यावर आला मला राग. आई म्हणाली जरा नीट वाग, मग मला दिसला नाग. मी केला त्याचा पाठलाग. अशाच प्रकारे कोणतीही अक्षरे घेऊन तुम्ही तुमची कविता तयार करू शकता. अशी तुम्हाला प्रत्येकाला कविता तयार करता येणार आहे. आता तुम्ही देखील मुळाक्षरांमधील कोणतेही अक्षर घेऊन कविता तयार करू शकता. आता प्रत्येकजण कवी किंवा कवयित्री होणार. जर मुलाने कविता तयार केली तर कोण होणार? बरोबर, कवी होणार. आणि जर मुलीने कविता तयार केली तर ती कवयित्री होणार. चला तर मग लागा कामाला. घ्या कोणतेही एक अक्षर आणि कविता तयार करा भरभर. धन्यवाद.